हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि कसे आहात तुम्ही सगळे. आणि आज सकाळ सकाळ मी बनवते साबुदाण्याची खिचडी. कारण आधी येतो आहे USA वरून 15 दिवसानंतर. आणि तिथून निघतानाच त्याने मला ऑर्डर दिली होती की मला आल्यावर साबुदाण्याची खिचडी पाहिजे नाश्त्याला. कारण तो रात्री 2:30 वाजता लँड होणार होता इंडियामध्ये, म्हणजेच मुंबईमध्ये. आणि येता येता त्याला सकाळ होणारच होती आणि 6 वाजले होते येता येता त्याला. आणि मी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि म्हटलं की तो आल्यावर मग गरमागरम बनवेल खिचडी त्याच्यासाठी. तर तो आता नुकताच घरी आला होता आणि फ्रेश वगैरे अंघोळ वगैरे होईपर्यंत मी सुद्धा खिचडी बनवून घेतली होती. आणि त्याची खिचडी इतकी फेवरेट आहे ना, त्याला खूप म्हणजे खूप आवडते. त्याला रोज जरी खायला दिली ना खिचडी नाश्त्याला तरी तो खाईल, इतकी त्याला खिचडी आवडते. कोण आलंय इकडे? आणि आधीचा आज फेवरेट नाश्ता केला आहे मी. सगळ्यात पहिले तुला कसं वाटतंय घरी आल्यावर? मस्त. मला मिस केलं की नाही? तुला केलं, साबुदाणा खिचडीला केलं. आणि इकडे बघा पसाराच पसारा. आणि घरचं जेवण ते घरचं जेवण ना. कसं वाटतंय खिचडी? चांगली झाली. 15 दिवसाने. हां सांगा. मस्त ना. तरसला असेल ना तू घरचं जेवण खायला, खिचडी खायला. तिथे काय खायचं? चिकन. इंडियन असेल तर पण टेस्ट चांगला असेल ना, असं ना. पण रोज चिकन खाऊन पण कंटाळा येतो. माझं जेवायला काय बनवायचं? मटन भाकरी. मटन नाही खाल्लंस इकडे? भाकरी इकडे मटन वेगळं असतं ना. ब्रेकफास्टला मजा यायची. ब्रेकफास्टला काय काय असायचं? फ्रूट्स, वेगवेगळे फ्रूट्स, ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस आणि ब्रेड, ऑमलेट आपल्याला पाहिजे तसं, प्लेन, त्यात व्हेजिटेबल्स, मशरूम आणि एक क्रम्बल्स असायचे, क्रोझॉन असायचं. ब्लॅक कॉफी पाहिजे. आपण जाऊया स्टारबक्समध्ये. हो, ब्रेड्स असायचे. हो नक्की, ब्रेड्स असायचे मस्त. बटर, चीज, जॅम असायचं. हे सगळं असून पण तू घरची चपाती, भाजी, भाकरी हे मिस करत असशील. म्हणजे 2 ते 3 दिवस ठीक आहे बाहेरचं, पण त्यानंतर आठवण येतं ना घरची. घरचं जेवण कसंही असेल तरी कसंही नसतं, चांगलं असतं. एन्जॉय करतोय आता. आणि खिचडी खात खात आम्ही आधीचा प्रोग्राम बघतोय. तर हा जो प्रोग्राम सुरू आहे सोनूजींचा, हाच प्रोग्राम होता. आता आधी गेला होता USA टूर होती, तर हाच प्रोग्राम होता. आणि तोच आता यूट्यूबला आहे, तर लावला आम्ही बघतोय. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल आधी आहे. इकडे बघा माझा बोट आहे, तिकडे आधी आहे. आधी हे बघा आधी.
एक मोठी बॅग होती आणि येताना अजून एक बॅग घेतली आहे आधीने, कारण की त्यांनी इतकी शॉपिंग केली आहे ना, म्हणजे सर्वांसाठी शॉपिंग केली आहे. तर ते शॉपिंगचे म्हणजे सगळे बॅग्स कुठे ठेवणार, त्यासाठी बॅग घेतली. न्यू बॅग. काय नाव आहे ह्याचं? हां, सॅमसोनाइट. ओके. तर आता मी बॅग ओपन करणार आहे आणि बघणार आहे आधीनी माझ्यासाठी काय काय आणलंय. चलो. वाली बॅग कुठे? इथे पण अजून पसार आहे बघा, सगळे पिशव्या इथे पण आहे. सगळ्यात पहिले चॉकलेट्स. या आधीच्या 6 आणि अजून भरपूर 6 आणले त्याने, तुम्हाला दाखवते. वाव, मला होईल ना हे? हां, मग कोणाला? हां, विधीला. वा, बघू, दाखव. असं मस्त आहे, आवडेल तिला. विधीसारखीच दिसते. आणि मला वाव, किती क्यूट आहे. 2 पीस पायजामा सेट. ओ माय गॉड, किती क्यूट आहे. आधीने मला त्याला माहिती आहे की मला घरात हे असं घालायला आवडतं. आणि याचं कापड किती मस्त आहे यार, एकदम सॉफ्ट आहे. हे कोणाला? मला. हे कोणाला? तर आधी मी सर्वांसाठी काही ना काही घेऊन आलाय. हे सार्सला. तर आधीने माझ्यासाठी आणला होता PJ सेट्स. त्याला माहिती आहे मला PJ सेट्स खूप आवडतात आणि म्हणूनच त्याने माझ्यासाठी आणलं होतं. आणि इतकं मस्त होतं ना ह्याचं फॅब्रिक, म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं सॉफ्ट होतंच, पण जेव्हा मी ते वेअर केलं ना तेव्हा मला अजून ते म्हणजे कळालं की खरंच हे किती सॉफ्ट आणि एकदम कम्फर्टेबल वाटत होतं ह्याच्यामध्ये. आणि साईज पण त्याने एकदम परफेक्ट आणली होती. आणि रंग तर मस्तच आहे, तुम्ही बघा. ब्लॅक कलर इज माय फेवरेट कलर आणि सर्वांनाच ब्लॅक खूप आवडतं. आणि हे ब्लॅक आणि हे फ्लोअर प्रिंट आहे ह्याच्यावर, हे किती मस्त वाटते बघा. आणि त्यानंतर हुडीसुद्धा आणली होती ह्याने फिलाची. आणि स्टिकर काढायला मी विसरले, तर ठीक आहे, जाऊ द्या. मी तर नुसतंच घालून तुम्हाला दाखवत होते, तर स्टिकर निघत नव्हतं. पण ही हुडी पण बघा किती मस्त आहे. आणि हा रंग पण मला खूप छान आहे. म्हणजे मी जास्त असे रंग नाही वापरलेत, न्यूट्रल रंग आहे हा. माझ्याकडे जास्त डार्क आणि व्हायब्रंट रंगच असतात. पण आधीने हा रंग माझ्यासाठी आणला होता आणि तो म्हणाला की तुला हा रंग छान दिसेल, तर त्याने आणला होता त्याच्या आवडीचा. आणि खरंच मला पण हा आवडला. जेव्हा मी वेअर करून बघितलं तर मला हा रंग मस्त वाटत होता. पण हे मी आत्ता नाही वेअर करणार, कारण की हे ना खूप वॉर्म होतं, खूप गरम होतं ह्याच्यामध्ये. तर मी हे थंडीमध्ये आता यूज करणार आहे. आणि त्यानंतर इथे आहेत हे चॉकलेट्स पण त्यांनी भरपूर आणले होते पॅकेट्स, कारण की सर्वांना द्यायचे होते. आणि USA तो फर्स्ट टाईम गेला होता, तर म्हटलं तिथून त्याने सगळ्यांना थोडंफार का होईना गिफ्ट्स आणले होते. आणि हा परफ्यूम त्यांनी माझ्यासाठी आणला होता, गोल्डी. आणि ह्याचा फ्रॅग्रन्स इतका मस्त होता ना. हे परफ्यूम जे आहेत ना हे आणि दुबईवरून आणले होते, बाकी सगळं आहे ते त्यांनी USA आणलं होतं. आणि हा परफ्यूम त्याला म्हटलं मी हाच का मला आणला, तर मला बोलतो कारण ह्याची बॉटल आहे ना स्वीटू सेम तुझ्यासारखीच आहे, गोलू मोलू, म्हणून त्यांनी खास हा परफ्यूम माझ्यासाठी आणला होता.
पण याचा फ्रॅग्रन्स तर खूपच कमाल होता, मस्त होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे दुबईला परफ्यूम्स, बॉडी स्प्रेज वगैरे किती मस्त ओजी असतात, एकदम छान. आणि हे जॉनचं ब्लॅक मस्क त्याने आणलं होतं. म्हणजे आपल्या इथे पण मिळतात, पण तिकडचा ना एक वेगळंच फ्रॅग्रन्स असतो. तर जॉनचं ब्लॅक मस्क पण आणला होता, त्यानंतर व्हाईट मस्क पण त्याने आणलं होतं. आणि त्याला सर्वांनी बहुतेक परफ्यूमच आणायला सांगितले होते, कारण सर्वांनाच माहिती आहे बाहेरगावचे परफ्यूम्स हे किती मस्त असतात, एकदम ओजी असतात. तर त्याने हे बघा हे परफ्यूमच जास्त आणलेत, हे सर्वांना द्यायचे आहेत. बॉडी स्प्रे बघा जॉनचाच आहे मस्कचा, हा पण खूप छान होता बॉडी स्प्रे. हे पण त्यांनी 7-8 आणले होते सर्वांना देण्यासाठी. आणि बाकी हे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं, स्टिक्स आहेत हे पण त्यांनी भरपूर घेतले होते. हे पण त्याला काही गिफ्ट द्यायचे होते त्याचे जे म्युझिशियन्स, रिदमिस्ट फ्रेंड्स आहेत त्यांना. आणि हे बघा हे स्टिक्स त्यांनी सर्व USA वरून आणले होते, गिटार सेंटरमधून. आणि त्याला मी म्हटलं इतके का आणलेस आधी, तर तो म्हणाला की इथे म्हणजे हे रेडवाले आणि येल्लोवाले जे आहेत ना हे आपल्या इंडियामध्ये नाही मिळत सहसा, तो म्हणाला, म्हणून मी तिथून आणून ठेवलं. त्याला खूप वेळ आहे हे, आता ऑफकोर्स असणारच, रिदमिस्ट आहे म्हटल्यावर त्याला हे सर्वांचं ह्या सगळ्याचंच वेळ असणार. तर त्याने बघा ही बॅग पण त्याने तिथूनच घेतली, स्टिक बॅग. आणि हे स्टिक्स इतके सारे आणलेत. त्यानंतर हे मून जेल आहे, हे पण त्याला यूज होतं. आता मला पण थोडंफार समजायला लागलं त्याच्या इन्स्ट्रुमेंटमधलं, त्याला काय काय म्हणजे म्हणतात ते. आणि हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याला कबास असं म्हणतात, हे पण मला त्याने सांगितलं आहे. आणि हे पण मला ना ह्याचा आवाज मला खूप आवडलेला. आणि त्याला मी विचारत होते हे कुठल्या गाण्यामध्ये वाजले आधी, तर त्याने मला एक सॉन्ग सांगितलं, म्हणजे बऱ्याच सॉंग्समध्ये वाजलेलं आहे हे इन्स्ट्रुमेंट, पण त्याने मला एक गाणं सांगितलं की ते बघा जुनं गाणं आहे ना, मेरे सपनों की रानी कब आएगी तू. त्याच्या स्टार्टिंगला जे म्युझिक आहे ना, जे ट्रेनचा आवाज आणि हे त्या म्युझिकमध्ये हे इन्स्ट्रुमेंट वाजलेलं आहे. आणि बघा इतकं सारं त्यांनी आणलेलं होतं सर्वांसाठी. बघा पसारा बघा, म्हणजे ही बॅग जी आहे ना ही पूर्ण गिफ्टनेच भरलेली होती, ह्याच्यामध्ये दुसरं काही नव्हतं. आणि ही बॅग तर ओपन नाही केली, ह्याच्यामध्ये पण होते बरेचसे गिफ्ट, पण तो आता गेला होता झोपायला. तो मला म्हणाला की आता मला झोप कंट्रोल होत नाही आहे, मी जातो. तर त्या बॅगेत पण आहे बरंच काही, पण मी ती ओपन केलीच नव्हती बॅग. आणि त्यानंतर हे आहे प्रॅक्टिस पॅड, त्याला प्रॅक्टिस पॅड लागतोच, गॅलेक्सी प्रॅक्टिस पॅड. हे पण त्यांनी तिथूनच आणलं होतं USA वरून. तर असं बरेचसं सामान बघा आणलेलं आहे त्यांनी, कामाचं सामान पण आणलेलं आहे आणि गिफ्ट पण आणलेले आहेत. आणि इथे अजून एक हुडी होती, ही प्राचूसाठी त्याने आणली होती, सेम मला जशी आणली आहे सेम तशीच आहे फिलाची, फक्त रंग वेगळा आहे. आणि अशा पद्धतीने आधीने बघा सर्वांना आणलेले आहे गिफ्ट्स, कारण तो फर्स्ट टाईम USAला गेला होता, तर त्याने विचार केला की सर्वांसाठीच गिफ्ट घेऊन जावं. तर अशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसा वाटला ते.